अहो आजी आजोबा, आज की नाही कॉलेजमध्ये सगळी पोरं नुसती क्रिकेट क्रिकेट असंच चाललं होतं त्यांचं. म्हणजे ती काय म्हणत होती 2020 वर्ल्ड कप सुरू आहे. मी आणि निंगी फुल कन्फ्यूज, काहीच कळना. मग ऋषी सरांनी आम्हाला समजवलं, तेव्हा कळलं आम्हाला. उगं काहीतरी असते पोरांचं बघा. आजी अहो बोला की माझ्या संग. असं किती दिवस तुम्ही गप बसणार आहे आता सांगा मला. की नाही असं एकटीला बोलायला नाही आवडत बघा. आता लाईटीला काय झालं? आजी जरा थांबा, मी बघून येतो लाईटीला काय झालं. लाईटचा बोर्ड इकडेच कुठेतरी आहे. आज काय पुन्हा कुठली वायर निसटली का काय? काय या चेटकिनींच्या डोसक्यातली अजून काहीतरी आयडिया आहे. नेमके हे लाईट कशाला गेलेत आत्ताच? झोपेत नाही तर अर्धवट. मुद्दाम केलं असणार, या कमळीने मुद्दाम केलं असणार मला त्रास द्यायला म्हणत. डोळ्यांच्या पण कशा अशा खाचा झाल्या माझ्या काही कळत. कोण? ओ कडू आजी, मी आहे निंगी. ते खाली करा. दिसायला नको का? एवढा काळोख आहे ना. काय ग, काय कडू आजी काय? मी काय तुझी आजी नाहीये. मी फक्त अनिकाची आजी आहे, कळतंय ना? कुठे गेले? अरे संजय, अरे मानव 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 काय का उगा वरडायलाय? घरात कोणी बी नोकर माणसं नाहीत. म्हणजे कुठे गेली? त्यांचा सगळ्यांचा हाफ डे होता म्हणून ते समधी बाहेर गेली. अरे वा, म्हणजे ते कुठे गेले हे सगळं तुला सांगून गेले वाटतं. म्हणजे माझी कोणी परवानगी न घेता ते गेलेच कसे म्हणते मी? त्यांनी त्यांच्या घर मालकिनीची म्हणजेच कमळीची परवानगी घेतली आहे. तिची परवानगी घेतली म्हणजे? ती कोण आहे? हो सांग ना, कोण आहे ती? ती कोण आहे? ओ उगा वरडू नका हो. मग काय? मी तिला हुडकून आलो. द्या इकडं. काळो काय तर मग. माझ्या पोरीची जागा घेतेस वय ग? तू आहेस वय? कमळे, अगं बाळा काय झालं गे? अगं मला माफ कर ग. आई तू जाय. मला वाटलं का खोटं बोलून या घरात कोणतरी दुसरीच मुलगी आली आहे तुझ्या जागी, म्हणून मी असं केलं ग. मला माफ कर पोरी. काय घडलं गे माझी पोर? इतके दिवसानं मला भेटले आणि ते मी अशी. आई तुळजाई, काय झालं गे? तुला काही लागलं नाही ना? तुला कुठं लागलं नाही ना बाळा? इथे नाही, रक्त तर नाही आलंय पुरी. थोडं मुक्का मार लागला असेल ना ग? काय झालं ग बाळा माझ्या लेखा? उठतेस का ग पुरी? उठ ना ग. अगं बघ ना मी आले.
तुझी आई आल्या पुरी. ए बाळा उठ ना ग बाळा उठ. काय करू मी? अगं पण तू इथं आलीस कशी? इथल्या बायकांना कळलं तर नाही ना वा का तू अन्नपूर्णा महाजनची नात आहेस ते? अरे देवा, आई तुळजाई, काय झालं ग हे कमळे? उठ ना ग पिलू, उठ ना ग बाळा, उठतेस? काळो काय दिसत नाही आणि काय घर आहे पण कसं अगं बाई. रागिणी, 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 मी इथे आहे ग. राग कमळी कुठं गेली? तेच तर बघायचंय ना, काय कळतच नाहीये नुसतं. काय बघायला माणसं तरी हवीत ना. अगं दाखव जरा मला, टॉर्च दाखव. काय झालं, लाईट गेले कसे? कमळे, कमळे, राजन सर, अहो इकडे या की. कमळे, 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 हे कमळे, काय? काय झालं तुला? काय झालं बाळा? कमळे, ए बाळा, कमळे, अगं काय होतंय तुला? कमळे, हे कमळे, हे बाळा. राजन सर, अहो बघा की कमळी उठाना झाली या. कमळे, हे काय झालं? कमळे, उठ, उठ राजा. काय झालं तुला? उठ की कमळे. मला या बायकांपासून कमळीला लांबच ठेवायचं होतं. खरं ती स्वतःच इकडं आली. आहे ना, पडली अशी. तू काय केलंस? कसली आई हाय मी, स्वतःच्याच पोरीला असं मारलं. आई तुळजाई, काय ग झालंय? ये बाळा, ये या बाजूला. मी बघते. फ्यूज म्हणजे यासनी कळलं वाटतं का कमळे आमचीच पोरगी आहे. असं नसतं तर मग यांनी एवढं काळजीनं तिला आत नेलं नसतं. वय वय, यासने समजलंय का कमळी यांचीच पोरगी आहे ते. म्हणजे माझी कमळी, माझी पोर तिच्या हक्काच्या घरात आली. आई तुळजाई, अगं तुझीच कृपा आहे. चला आता इतक्या वर्षाने कवळीना कमळी तिच्या हक्काच्या माणसात तरी आली. अरे देवा, खरं कमळी ही तर सुरक्षित असेल ना व?